नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले बेझे गाव येथे शिलाई माता देवीचे जागृत देवस्थान असून त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर शिलाई मातेचे मंदिर आहे। यात शिलाई मातेची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली आहे। या प्रसंगी गावकरी ग्रामस्थ यांच्या वतीने या यात्रा उत्सवाचा मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले। शिलाई मातेचे मंदिर हे पुरातन काळातील असून सुमारे 700 वर्षांपूर्वीची पुरातन मूर्ती आहे। शिळेतून देवीची मूर्ती प्रकट झाल्याने शिलाई माता नाव पडले। शिलाई माता ही सप्तशृंगीची मोठी बहीण म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यात ख्याती आहे। तसेच शिलाई माता मूर्तीला 20 भुजा हात आहे। अशी भुजा असलेली शिलाई माता नवसाला पावणारी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी शिलाई माता देवीचे मंदिर हे बेझे गावी आहे। शिलाई माता मंदिर हे गोदावरी नदीच्या तीरावर असल्याने शिलाई देवीला गोदावरीचे साक्षात रूप मानले जाते। मुंबईपासून भक्त तिच्या दर्शनाला येतात। तसेच मुंबई येथील दाते, भट्टे, जारे, पाणरे, पाच कळशी समाजाची कुलदैवत म्हणून मानली जाते। अशी शिलाई मातेची ख्याती असल्याची माहिती स्थानिक भक्तांकडून समजली जाते। बेझे चाकुरे व मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये भगवान त्र्यंबक राजाच्या कुशीत वसलेले तसेच हनुमंतराय अंजनी माता हिच्या छायाछत्राखाली आपल्या या तीर्थक्षेत्र परमेश्वरी शिलाई माता हिचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं झाल्याप्रमाणे आपल्या या चैत्र पौर्णिमेला शिलाई मातेच्या यात्रा उत्सवाला महाराष्ट्रातून, भारतातून, जगातून लोक येत असतात। आणि आज या चैत्र उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व भाविक भक्तांनी या बेझे गावी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्री शिलाई मातेच्या दर्शनाला येऊन आपलं जे काही मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील। आणि आपण आलात, मी प्रथमतः बेझे चाकोरे ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, श्री शिलाई माता हे जागृत देवस्थान असून गुजरात राज्यामध्ये महिषासूर नावाच्या एक दैत्याने कहर केला होता आणि त्यानुसार शिलाई मातेने त्या दैत्याचा पाठलाग करत करत या बेझे गावी त्र्यंबकेश्वराच्या गोदावरीच्या तीरावर असलेले बेझे गाव येथे श्री शिलाई मातेने अवतार धारण करून त्या महिषासूर राक्षसाचा वध केला आपल्या पायाखाली। आणि तिथून श्री शिलाई मातेने, श्री शिलाई माता म्हणजे साक्षात त्र्यंबकेश्वरला जी ब्रह्मगिरीवर जी गोदावरी उगम पावते आणि ती कुशवर्तात निघते आणि तिथून तृप्त झाल्यानंतर ती बेझे गावी निघते आणि इथून गुप्त झाल्यानंतर चाकोरे चक्रतीर्थ येथे निघते। अशी ही आपल्या या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या हातून भाविक भक्ताकडून काही चुका होत असतात आणि त्याच अनुषंगाने शिलाई माता ही आपल्या भाविक भक्तांच्या हातून जे घडलेले पाप असते ते पाप नाहीसं होतं आणि भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। अशी ही श्री शिलाई माता जागृत देवस्थान आहे। सर्व नवसाला पावणारी अशी देवी आहे। तसेच आपल्या या महाराष्ट्रामध्ये जे 3.5 शक्तिपीठामध्ये जे शक्तिपीठ आहे सप्तशृंगी माता, तिची मोठी बहीण म्हणून या श्री शिलाई देवीकडे पाहिले जातं। तसेच महाराष्ट्रामध्ये देवीचे मंदिरे अनेक आहेत, परंतु 20 भुजा असलेली श्री शिलाई माता ही एकमेव अशी देवी आहे। म्हणून आपल्या या देवीच्या दर्शनाला आम्ही सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की सगळ्यांनी दर्शनाला यावं आणि तिची महती वाढावी आणि नक्कीच आपल्या या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। तसेच ही श्री शिलाई माता गजानन आप्पाजी भट्टे म्हणून यांच्या स्वप्नात गेली आणि 5 कळशी समाजातील ती कुलदैवता बनली। भट्टे, पाठारे, नलवडे असे जे आडनावं आहेत यांची ही कुलदैवत असून मुंबईहून हजारो लाखो भाविक तिच्या दर्शनाला येत असतात। त्यांनाही आज या मुंबईकरांना शुभेच्छा देतो। तसेच नाशिक जिल्ह्यातून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातून, महाराष्ट्रातून सर्व भाविक भक्त आलात आणि यात्रेची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुनश्च एकदा बेझे ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना नमस्कार करतो आणि शिलाई मातेचा जय जयकार। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।